नमस्कार, मी तृप्ती पालकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महत्त्वाची बातमी आहे नागपूरमधून. नागपुरात पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. अपघातामध्ये मरण पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरती बांधून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मदत मागूनही मदत न मिळाल्यामुळे हतबल पतीनं मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेतला. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरती ही घटना घडलेली आहे. भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये पत्नीचा मृत्यू झाला. कोणतंही वाहन थांबायला तयार नव्हतं, माणुसकी दाखवायलाही तयार नव्हतं. यावेळी हतबल पती अमित यादवनं डोळ्यातून अश्रू पुसत हात जोडून वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला. शेवटी पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि घरी मध्य प्रदेशला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. पती पत्नी हे मध्य प्रदेशच्या सिवनी येथील रहिवासी आहेत. ते मागील 10 वर्षांपासून या ठिकाणी राहत होते. प्रवीण मुधोळकर या संदर्भातली माहिती देत आहेत. प्रवीण, नागपूर जबलपूर हायवेवर देवलापार जवळ मोरफाटा आहे आणि मोरफाटाचे हे निवासी आहे. गेल्या 10 वर्षापासून लग्न झाल्यापासून हे दाम्पत्य तिथे राहत होतं. ग्यारसी यादव आणि अमित यादव असं या दोघांचं नाव आहे. राखीनिमित्त अमित यादव नागपूर जिल्ह्यातल्या एका गावात आला होता आणि या हायवेनी परत जात होता. नवरा बायको हे 2 व्हीलरने ज्या जात होते नागपूर जबलपूर हायवेवर, तेव्हा एका भरधाव ट्रकनं त्यांना मागून धडक दिली आणि त्यात ही जी महिला आहे हिचा मृत्यू झाला. ग्यारसी यादव असं त्या महिलेचं नाव आहे. जवळपास एक 35-37 वर्ष वय असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर उपचारासाठी तिला धडक दिल्यानंतर उपचारासाठी तिला ॲम्ब्युलन्स किंवा काही मदत मिळणं आवश्यक होतं, पण घटनास्थळी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अमित यादवनं अनेकांना हात दाखवला, याचना केली की गाडी थांबवा, आपण कोणीही गाडी थांबवण्याचा या ठिकाणी विचार केला नाही, प्रयत्न केला नाही. त्यामुळे अमित यादवनं स्वतःच आपल्या दुचाकीवरती आपल्या पत्नीचा मृतदेह जो आहे तो ठेवून नेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की एखादा अपघात झाला आणि अपघातामध्ये एखादी व्यक्ती जर जखमी असेल किंवा कोणाचा मृत्यू झाला असेल, त्यांना जर दवाखान्यात नेलं तर त्या ठिकाणी कोणताही गुन्हा त्याच्यावर दाखल होत नाही. काही पोलिसांची चौकशी ससेमिरा काही मागे लागत नाही. गुड एक योजना आहे समृद्धी नावाची. तर गुड समृद्धी योजनेच्या अंतर्गत जर एखाद्यानं एक दवाखान्यात जर कोणाला नेला तर काही लाभ सुद्धा मिळतो, बक्षीस सुद्धा मिळतं. पण असं असताना सुद्धा कोणीही पुढे आलं नाही. त्यामुळे या रोडवरती माणुसकी जी आहे ती काही जिवंत त्या दिवशी होती का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे या अमित यादव या व्यक्तीला स्वतःच्या बायकोचा मृतदेह अशा पद्धतीनं 2 व्हीलरवर आणावा लागला. पुढे देवलापारच्या पुढे एक टोल नाका आहे, तिथे काही लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर लोक आपल्याला पकडतील आणि मारतील, त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली नाही आणि पुढे नेऊन नंतर पोलीस आले आणि पोलिसांनी मृतदेह जो आहे तो एका गाडीमध्ये ठेवून मोरफाटा या गावाला नेला. त्यामुळे अत्यंत धक्कादायक हे प्रकरण आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात अजूनही भीती आहे की एखाद्या अपघातामध्ये जर कोणाला मदत केली तर देवदूत म्हणून आपण धावलं पाहिजे, पण असं करताना लोकांच्या मनात 100 विचार येतात. जर कोणी अपघातात जखमी झालं असेल किंवा काही मदत लागली तर ससेमिरा पोलिसांचा कुठलाही मागे लागत नाही असा कायदा आहे. पण असं असतानाही लोक का मदतीला धावून येत नाही असा हा प्रश्न आहे. त्यामुळे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना नागपूरमध्ये घडली आहे राखीच्या दुसऱ्या दिवशी. निश्चित. प्रवीण, धन्यवाद संपूर्ण माहिती करता.